राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांमधील दुबार मतदानाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने आयुक्तांना सूचना दिल्या आहेत। दुबार मतदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करा अशी सूचना निवडणूक आयोगाकडून सर्व महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आली आहे। आपण पाहतोय आताची सर्वात महत्त्वाची बातमी, आलेल्या हरकती आणि सूचनांवर लवकरात लवकर निरसन करा आणि कुठल्याही पद्धतीत मुदतवाढ दिली जाणार नाही। त्यामुळे निवडणुकांची तारीख लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे। 15 डिसेंबरच्या जवळपास निवडणूक आयोग महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? नक्कीच अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ती पार पडलेली पाहायला मिळते। निवडणूक आयोगाने सर्व 29 महानगरपालिकेचे आयुक्त देखील या बैठकीला सहभागी होते आणि यामध्ये प्रामुख्याने ज्या पद्धतीने विरोधकांकडून एक आरोप केला जातो ते म्हणजे दुबार मतदानासंदर्भातला, आणि ह्याच दुबार मतदानाचा शोध लवकरात लवकर घेण्यात यावा असे थेट आदेश आता निवडणूक आयोगाने सगळ्या पालिका आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे ज्या विरोधकांनी या सत्ताधारी या कोणीही हरकती आणि सूचना नोंदवल्या असतील यावर देखील लवकरात लवकर आहे तो मार्ग काढण्यासाठी देखील आहे ते सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीचा वेळ आहे तो वाढवून दिला जाणार नाही। त्यामुळे लवकरच महानगरपालिकेच्या तारीख देखील आहे ती जाहीर होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। नक्कीच गणेश, आपण पाहतोय की आयुक्तांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात आयुक्तांनी काही तारीख जाहीर केलेली आहे का? साधारण कधीपर्यंत संकेतस्थळांवर या लिस्ट अवेलेबल होणार आहेत? नक्कीच साधारणतः 10 तारखेपर्यंत या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती निवडणूक आयोगाने अगोदरच तारीख आहे ती जाहीर केलेली पाहायला मिळते। त्यामुळे 10 तारखेपर्यंत जेव्हा नव्याने यादी जाहीर केली जाईल त्यावेळेस दुबार मतदारांची यादी देखील आहे ती निवडणूक आयोगाच्या साईटवर पाहायला मिळणार। त्याचबरोबर ज्या हरकती सूचना आलेल्या आहेत त्यावर सुधारणा करून जी नवीन यादी येईल ती देखील पाहायला मिळणार आहे। त्यामुळे 10 तारखेपर्यंत या सगळ्या कारवाई आहे ती वेगाने होताना पाहायला मिळणार आहे। 10 तारखेपर्यंत ही कारवाई झाल्यानंतर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी आहे त्या निवडणुकीच्या घोषणा करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने कोर्टाने 31 जानेवारीच्या अगोदर खरं तर या सगळ्या निवडणुका घेण्यात यावा हे सांगितलं होतं। नक्कीच धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय अतिशय महत्त्वाचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे। आयोगाने आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर या याद्या, दुबार मतदारांच्या याद्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे हे निर्देश आयुक्तांना देण्यात आले आहेत।